शुभविवाह या मालिकेच्या 6 मार्चच्या भागामध्ये आकाश सांगत असतो, आत्या मी अभिजितचं डिमोशन केलं म्हणून तू हे घर सोडून चाललीस का? रागिणी म्हणते, नाही रे बाळा. त्यावरती आकाश म्हणतो, आत्या हेच कारण आहे ना? हे बघ, तुझं म्हणणं असेल ना तर मी त्याचं पुन्हा प्रमोशन करेन, कारण त्याने केलेल्या अपराधापेक्षा तू माझ्यावरती केलेली माया, तू मला लावलेला जीव हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. मी त्याचं डिमोशन मागे घेतो, पण तू मला सोडून जाऊ नकोस. यावरती रागिणी म्हणते, बाळा अगदीच काही तसं नाही आहे. अभिजित चुकलाय, त्यांनी खूप मोठी चूक केलेली आहे आणि त्यामुळे मला आणि तुझ्या राजाकाकाला मान खाली घालायला लागले. आज अभिजितची जी अवस्था झाली, उद्या कदाचित आमची पण ती अवस्था होऊ नये म्हणून आता आम्ही इथून निघून जातोय. माझं इथलं कार्य संपलेलं आहे. आकाश म्हणतो, मी तुला वचन देतो, तुझं मान सन्मान, तुझी ही पोझिशन ही जी आत्ता आहे ना ती कायम राहील, पण तू मला सोडून जाऊ नकोस. मी अभिजितचं सुद्धा डिमोशन मागे घेतो. यावरती राजाकाका म्हणतात, रागिणी अगं असं काय करतेस? तो तुला किती समजावतोय बघ, आणि तसंही आपल्याला अजून आकाश आणि भूमी या दोघांना एकत्र आणायचं आहे ना? यावरती आकाश म्हणतो, आत्या मला खरं तर आत्ता तुझ्या आधाराची खूप गरज आहे. प्लीज प्लीज तू मला सोडून जाऊ नकोस. राजाकाका म्हणतात, हो रागिणी, अजून आपलं मिशन भूमी हे सुद्धा बाकी आहेच की. यावरती रागिणी म्हणते, खरं तर मला सुद्धा धीर होत नाही आहे आकाशला सोडून जायला. या अवस्थेमध्ये त्याला सोडून जायला कोणत्या आईला आवडेल? पण आकाश म्हणतो, पण वगैरे काही नाही आहे, आपल्याला मिशन भूमी पूर्ण करायचं आहे की नाही? त्यावरती अथर्व म्हणतो, आणि तुम्हाला माहिती आहे का, आपण एक टप्पा पार केलेला आहे. मिशन भूमी यामध्ये आपण आता एक टप्पा पुढे केला आहे, कारण भूमिताईने आमच्या लग्नाला होकार दिला आहे. असं म्हणत अथर्व सगळ्यांना गुड न्यूज सांगतो. ही बाकी सगळ्यांसाठी गुड न्यूज असली तरीसुद्धा रागिणी आणि अभिजित यांचे मात्र चेहरे पडतात. आजी म्हणते, खरंच ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. आजी खूप खुश होते. रागिणी मात्र मूग गिळून गप्प बसते, कारण लग्न ठरलेलं आहे म्हणजे आता आपल्याला काही करताच येणार नाही. राजाकाका पण खुश होतात. अखेर आता तिलक समारंभ असतो, म्हणजे आता मानसीला काही वस्तू देऊन लग्न फिक्स झालंय असं आता ठरवायचं ठरतं. म्हणून मानसीसाठी शकुनाच्या आणलेल्या वस्तू घेऊन रागिणी तिला तिलक लावायला येते. त्यावेळेला सगळाच महाजन आणि पटवर्धन परिवार आलेले असतात. रागिणी मानसीला कुंकू लावते, तिची ओटी भरते आणि हे लग्न ठरलं असं डिक्लेअर करते. त्यावरती भूमी म्हणते, आजचा खूप आनंदाचा क्षण आहे, मी सगळ्यांचं तोंड तुमचं गोड करणार आहे. असं म्हणत भूमी आतमध्ये सगळ्यांसाठी स्वीट आणण्यासाठी जाते. तोपर्यंत इकडे आता माधवराव म्हणतात, चला एक टप्पा तर आपण पार पाडला आहे, आता पुढचा टप्पा. हे बघ पौर्णिमा, आता पुढचा टप्पा तुला पार पाडणार आहे, काही गडबड व्हायला नको हं. यावरती आकाश म्हणतो, बाबा तुम्ही कसलीही काळजी करू नका, कारण गडबड काही होणारच नाही आहे. कारण आकाशने पौर्णिमाला दमच दिलेला असतो की जर भूमी बरं होण्याच्या कार्यामध्ये विघ्न आणलंच तर गाठ माझ्याशी आहे. पौर्णिमा आकाशकडे जरा घाबरूनच बघते. आता भूमी आतमध्ये गेल्यावरती आकाश विचार करतो, हीच संधी आहे, आणि तो भूमीच्या पाठोपाठ किचनमध्ये येतो. भूमी सगळ्यांसाठी लाडू काढून प्लेटमध्ये ठेवलेले असतात, आणि आता तेच लाडू घेऊन ती बाहेर येणार आणि सोबत चहासुद्धा असतो. तर आकाश किचनमध्ये येतो, त्या लाडूमधला एक लाडू उचलतो आणि सो स्वीट, खूपच गोड आहे हं लाडू, हं म्हटलं मी, बाकी काही नाही, असं म्हणत भूमीला मुद्दाम टोमणा मारतो. भूमी म्हणते, तुमचं इथे काम काय आहे, तुम्ही निघा बरं. यावरती आकाश म्हणतो, खरं तर मी तुम्हाला थँक्स म्हणायला आलो, म्हणजे माझ्या शब्दाला मान देऊन तुम्ही जे अथर्व आणि मानसी यांच्या लग्नाला होकार दिलात ना त्यासाठी. भूमी सांगते, तुमच्या शब्दाला मान बिन काही नाही आहे, मी फक्त होकार दिलाय ते माझ्या बहिणीच्या सुखासाठी. म्हणजे मी पाहिलेलं आहे की मानसी आणि अथर्व या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे, आणि त्यासाठी मी होकार दिलाय, तुमचा मान वगैरे काही नाही आहे. आकाश म्हणतो, जाऊ दे, काहीही असलं तरी तुम्ही लग्न ठरलेलंच आहे, तर आता आपण एकमेकांसोबत मैत्री करायची का? म्हणजे कसं आहे ना, तसंही आता आपले संबंध जुळलेले आहेत. यावरती भूमी म्हणते, हे बघ, मी मानसी आणि अथर्व यांचं प्रेम पाहून लग्नाला होकार दिला आहे, पण ना तुझ्याशी मैत्री करायची माझी बिलकुल इच्छा नाही आहे, आणि या निमित्ताने माझ्याशी जवळ येण्याचा प्रयत्न केलास तर खबरदार, माझ्याशी जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस, शेवटचं सांगते. असं म्हणत जवळ येऊ नको म्हणत भूमीच आकाशच्या जवळ जात असते. आकाश म्हणतो, हो मी तर तुझ्या जवळ येणार नाही, पण तुझ्या लक्षात येते का तूच माझ्या जवळ आलेली आहेस? त्यावेळेला भूमी म्हणते, ठीक आहे, आणि भूमी मागे होते आणि नंतर ट्रे घेऊन ती आकाशच्या समोर येते आणि
असं धुंदा म्हणते. आकाश म्हणतो काय? यावरती भूमी म्हणते चॉकलेट मिल्क. आकाश म्हणतो अच्छा, म्हणजे तुझ्या लक्षात आहे तर की मला चॉकलेट मिल्क आवडतं. भूमी म्हणते घे, तुला आवडतं म्हणून नाही, तू मानसीच्या सासरकडचा आहेस. सासरकडच्यांची उठबस करायची इतके तर संस्कार नक्कीच आमच्या आईबाबांनी आम्हाला दिलेले आहेत, म्हणून तुझ्यासाठी हे चॉकलेट मिल्क बनवले. आता आकाशच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. भूमीने घेतलेली काळजी, त्यासाठी बनवलेलं चॉकलेट मिल्क सगळं त्याला आठवतं आणि तो ते चॉकलेट मिल्कचा ग्लास उचलतो. त्याच वेळेला आता मात्र भूमी पुढे निघून जाते आणि म्हणते इतकं खुश होण्याची काही गरज नाहीये. यावरती आकाश मनातच म्हणतो तू कितीही नाकारलंस ना की तुझं माझ्यावरती प्रेम वगैरे नाही आहे, तरीसुद्धा आपलं नातं अजूनही स्ट्रॉंग आहे. या चॉकलेट मिल्कच हे सगळं सांगते. मग भूमी सगळे आता पदार्थ आणि चहा घेऊन बाहेर येते. तोपर्यंत बाहेर चर्चा चालू असते की एकात एक 2 लग्न होऊन जातील. भूमी म्हणते काय चाललंय विषय? यावरती रागिणी म्हणते मी सांगते. म्हणजे कसं आहे ना, हे बघ आत्ता ना माझ्या मुलाला तुमची 2 नंबरची मुलगी म्हणजे पौर्णिमा आवडली आहे, तर एकात एक लग्न होऊन जातील ना. भूमी म्हणते हे काय बाबा, म्हणजे लग्न हा काही खेळ नाही आहे ना की अचानकपणे मागणी घातली आणि लगेच लग्न ठरलं. यावरती इकडे आता रागिणी म्हणते अगं तू इतकं काही विचार करू नकोस. कसं आहे ना, लग्न ही एकात एकच ठरत असतात. म्हणजे बघ ना, अचानकपणे इकडे आता अभिजितला पौर्णिमा आवडली आणि तुझ्या बहिणीने पण होकार दिलाय, त्याला सुद्धा तो आवडलेला आहे. भूमी म्हणते ते सगळं ठीक आहे, पण बाबा आपल्याला अभिजितचा स्वभाव नाही माहिती, त्यांचं शिक्षण किती झालं नाही माहिती, भाऊला भाऊलीचा खेळ आहे का हा? यावरती रागिणी म्हणते अगं माझा अभिजित पूर्ण महाजन एम्पायर सांभाळतो आणि शिक्षणाचं म्हणशील तर उच्च शिक्षित आहे तो, आणि तुझ्या बहिणीला पण तो आवडलाय ना. यावरती आता मात्र इकडे माधवराव म्हणतात हो भूमी, अगं तू इतका काही विचार करण्याचं कारण नाही आहे. निलांबरी म्हणते हो, आणि ते स्वतःहून मागणी घालतायत ना आणि दोघं एकमेकांना पसंत आहेत, पौर्णिमाला ते पसंत आहेत, मग प्रॉब्लेम काय आहे? आजी म्हणते हो की आम्हाला पण तुमची पौर्णिमा पसंत आहे. असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते काय चाललंय हे सगळं? भूमीला कळत नसतं, ती सारखं विरोध करत असते की हे लग्न अचानकपणे ठरू शकत नाही, आपण बसूया बोलूया आणि या विषयावरती चर्चा करू, अचानकपणे कसं काय लग्न? यावरती पौर्णिमा म्हणते भूमिताई मला सुद्धा अभिजित पसंत आहे, त्यामुळे या लग्नाला माझा होकार आहे. असं म्हणत इकडे आता सगळेच जण लग्नाला होकार देतात, एकटी भूमी सोडून. भूमीला प्रश्न पडलेला असतो की आत्तापर्यंत विचार करणारे माझे बाबा अचानक असे या लग्नाला तयार कसे काय झाले? काय नक्की घडतंय? म्हणजे माझ्यासोबत काही चुकीचं घडतंय का? भूमीला थोडी शंकाच येते. अभिजित म्हणतो कसं आहे ना, मी तुमच्या बहिणीला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच ती मला आवडली. यावरती भूमी म्हणते ते सगळं ठीक आहे, पण लग्न हे फक्त रूप याच्यावरून ठरत नसतं ना, दिसतंय कसं माणूस याच्यावरून लग्न ठरत नसतं, त्याचा स्वभाव त्याचं वागणूक यावरून ठरतं ना. तुम्ही किती ओळखता पौर्णिमाला किंवा पौर्णिमा तुम्हाला किती ओळखते? यावरती मात्र आता माधवराव म्हणतात भूमी तू जास्त विचार करू नकोस, दोघं एकमेकांना पसंत आहेत, दोघांच्या आवडीनिवडी जुळल्यात तर होऊ दे की हे लग्न. रागिणी म्हणते हो भूमी, अगं तू विचार करतेस तसं काही नाही आहे, माझा मुलगा खूप चांगला आहे, स्वभावाने चांगला आहे, शिक्षण आहे, महाजन एम्पायर सांभाळतो, महाजन इंडस्ट्रीजचं नाव तर पूर्ण आपल्या शहरात फेमस आहे. आता भूमी नको नको म्हणत असते, पण भूमीचं काही चालतच नाही. अखेर पौर्णिमा आणि अभिजित यांचं सुद्धा लग्न ठरतं आणि मानसी अथर्व यांच्या सोबतच करायचं ठरतं. भूमीचा नाईलाजच होतो. भूमी विचार करते नक्कीच काहीतरी गोंधळ आहे, माझ्यासोबत गोष्टी काहीतरी चुकीच्या घडत आहेत. भूमी विचार करते, पण तोपर्यंत लग्न ठरलेलं असतं. म्हणजे आता गुरुजी एकाच वेळेला मानसी आणि पौर्णिमा यांचं अथर्व आणि अभिजितसोबत लग्न लावत असतात. लग्नाचे सगळे विधी होतात आणि घरगुतीच कार्यक्रम करायचा ठरतो, कारण बाकी सगळ्यांसाठी हे लग्न म्हणजे एक खेळ असणार असतो, हे फक्त भूमीसाठी लग्न असतं. पण या लग्नात पण पौर्णिमा नाटकं करायची कसं थांबेल? पौर्णिमा मुद्दाम आकाश आणि भूमी यांच्या लग्नाची पत्रिका ही आता जिथे वरमाला ठेवलेल्या आहेत त्या वरमाला ठेवलेल्या ठिकाणी ठेवते. वरमाला ठेवलेल्या ठिकाणी ती आता मुद्दाम ती पत्रिका ठेवते. मग भूमी तिकडे येते. भूमी आल्यावरती भूमी त्या वरमाला उचलणार आणि त्याच्या खाली आकाश आणि भूमी यांच्या नावाची पत्रिका दिसणार. मग भूमीचं मानसिक संतुलन बिघडणार, हा पौर्णिमाचा प्लॅन असतो. भूमी वरमाला उचलते आणि त्याच्या खाली आकाश आणि भूमी असं एक लिहिलेलं पत्रिका असते. भूमी अचानकपणे त्या माळा उचलते आणि ती त्या माळा घेऊन पुढे येते. तिची धावती नजर त्या पत्रिकेवरती पडते, पण ॲक्च्युली काय आहे तिला कळत नाही. पण आकाश हे पाहतो.
भूमी वळलेली असते. ती पुन्हा वळून मागे काय आहे पाहणार. तेवढ्यात आकाशला डॉक्टरांनी सांगितलेलं आठवतं की त्यांना अचानकपणे कोणताही धक्का लागायला नको. मग आकाश धावत जातो, ती पत्रिका लपवतो. भूमी म्हणते, काय लपवलंस तू मागे? आकाश म्हणतो, काही नाही. भूमी सांगते, दाखव, तू काहीतरी लपवतोयस. सगळेजण तिकडे पाहायला लागतात. आता आकाशने लपवलेली पत्रिका आकाश भूमीला दाखवणार का? भूमीला सगळं आठवणार का? हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे.